पश्चिम आशियामध्ये युद्धाचा परिणाम आता थेट ग्रामीण भागावर होताना दिसतोय। भंडारा जिल्ह्यामध्ये पालांदूर इथं सिलेंडर वितरणावरनं गॅस एजन्सी चालक आणि ग्राहकांमध्ये काहीशी बाचाबाची झाली। त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करायचा प्रयत्न केला। सिलेंडर मिळत नाहीये आणि ग्राहकांचा संताप होतोय। आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम आता सोलापुरातही जाणवतोय आणि ऑटो एलपीजी गॅसची टंचाई तयार झाली आहे। शहरामध्ये 10 पैकी 7 पंप बंद आहेत आणि उर्वरित पंपांवर रिक्षा चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। सुमारे 15 ते 20 हजार रिक्षांपैकी हजारो चालकांना गॅस अभावी रिक्षा बंद ठेवायची वेळ आली आहे आणि या परिस्थितीमुळे चालकांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। सगळे एलपीजी पंप बंद आहे। शहराच्या उर्जेसाठी खूप त्रास होत आहे। रिक्षा बंद करण्याची वेळ यायला लागली आहे। बंदच झालेले आहेत काय बंदच झालेलं आहे। जेवढं आहे तेवढं वापरायला लागलं तर सध्याला शहराची मुलं सोडा तर गरजेचं आहे। पण आम्हाला सध्या हा गॅस नसल्यामुळे भयानक त्रास होतोय। शाळांच्या मुलांना न्यायचं कसं आम्हाला ही चिंता पडलेली आहे। पुरवठा होतो आम्हाला 4-5 दिवस झाले तो पण बंद केले। त्याच्यानंतर ना एलपीजी तर बंदच आहे 15 दिवस झाले। म्हणजे एलपीजी गॅस आणि दुसरं काय हे पेट्रोलवर चालवा म्हणलं तर पेट्रोलचा खर्च वाढले। युद्धजन्य स्थितीमुळे आता पेट्रोल, डिझेल, गॅस या अत्यावश्यक असणाऱ्या इंधनावर मोठा दुष्परिणाम झालाय। भुसावळ शहरातल्या वरणगाव रस्त्या पलीकडेमध्ये एलपीजी गॅस पंप गेले 5 दिवस बंदच आहे। त्यामुळे रिक्षा चालक आणि ओमनी चालकांचे मोठे हाल होत आहेत। सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे शाळेत जाण्या-येण्यासाठी वाहनधारकांना मोठ्या अडचणी येत आहेत। अत्यावश्यक इंधन असलेल्या एलपीजी गॅसचा टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते आणि प्रशासनानं आता यावर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी करतायत। याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी। भुसावळ शहरातल्या वरणगाव रोड इथनं हा आढावा घेतलाय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील एकमेव एलपीजी गॅस पंप आहे। आपण बघू शकता हा गॅस पंप आहे, हे गेले 5 दिवसापासून बंद आहे। या बंदमुळे अनेक रिक्षा चालक व जे शाळेकडे जे मारुती व्हॅनमध्ये जे विद्यार्थी घेऊन जात आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। आपल्यासोबत गाडी चालकवाला आहे, त्यांना विचारू आपण की नेमका त्यांना काय त्रास होत आहे। ये गैस के वजह से हमको गाड़ी बंद रखना पड़ रही है। उसके बाद में हमको गैस महंगा मिल रहा है और अभी 5 दिन से गैस का पता ही नहीं इधर बंद है क्या वो बंद है। उसके बाद में 52 रुपये लीटर मिलने वाला हमको 125 रुपये लीटर मिल रहा था, अभी वो भी बंद कर दिए इन्होंने। अभी हमारे स्कूल के बच्चों का पीरियड चालू है, उसके बाद में इनका एग्जाम चालू है। एग्जाम में हमने बच्चों को कैसे ले जाना, इनको शिक्षा के वास्ते तकलीफ हो रही है। उसके बाद में इनका ऐसा मसला आ रहा है कि इनको ले जाना जरूरी है क्योंकि हमारा महीने का मंथली रहता है। अब हमने क्या करना, हम कुछ ना कुछ करके हम हमारे कर रहे हैं, पेट्रोल पे चला रहे, वो पेट्रोल पे भी नहीं पुर रहा है हमको। तर आमची एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर गॅस उपलब्ध करून मिळावा, अन्यथा आमच्यावर भूकमारीचा वेळ येईल। इम्तियाज अहमद, न्यूज 18 मराठी, भुसावळ।